श्रोताहो, आजचा आमचा विषय आहे मानवाधिकार आणि इस्लाम म्हणजे ह्युमन राईट्स अँड इस्लाम. इस्लामबद्दल फार गैरसमज लोकांनी निर्माण करून लोकात पसरलेले आहेत आणि इस्लामबद्दल गैरसमज लोकात आहे. तर ते आवश्यक आहे की आपण जो इस्लाम जो ईश्वराने पसंत केलेला आहे, जो आपला बिहेवियर त्याला इस्लाम म्हणतात. आपला बिहेवियर म्हणजे ईश्वरापाशी आपल्याला संपूर्ण नतमस्तक होणे, संपूर्ण सरेंडर करणे. जशी सगळं युनिवर्स आपलं आपलं काम करत आहे, तर मानवासारखे जगणे, हे आपल्या ईश्वराला जाणून घेणे आणि त्याच्या आज्ञांचं पालन करणे हेच इस्लाम आहे. आणि यामध्ये सुरुवातीपासून ह्युमन राईट्सवर फार जोर दिलेला आहे. आम्ही बघतात इस्लाम या कुराण आणि मोहम्मदपासून सुरू झालेला नाही, म्हणजे जेव्हापासून माणूस या धर्तीवर आलेला आहे त्यापासून इस्लाम आहे. म्हणजे पहिला जो माणूस होता तो मुस्लिम, म्हणजे आमच्यासारखा मुस्लिम नाही, मुस्लिम होता. म्हणजे कसा मुस्लिम होता? ईश्वराला जाणून घेऊन ईश्वराला जाणणारा, त्याची एकच ईश्वराची कल्पना त्याच्याकडे होती, एकच ईश्वरामध्ये निष्ठा होती आणि तो आज्ञांचं पालन करत होता. आणि आज्ञाचं पालन करणाऱ्याला मुस्लिम असे म्हणतात. म्हणजे सूर्य चंद्र सगळे काही आज्ञाचं पालन करतात ईश्वराचे, म्हणून ते सगळे काय मुस्लिम आहे. तर ईश्वराने सर्व जे मानवजाती आहे त्यांना असं संबोधित केलेलं आहे कुराणमध्ये की हे लोक हो, मी तुम्हाला, म्हणजे रबने, आपला जो प्रभू आहे, तो प्रभू म्हणतो की तुम्ही सगळ्या लोकांना एकच जीवापासून निर्माण केलेलं आहे. तर त्या जीवापासून मी त्याची जोडी बनवलेली आहे आणि त्या जोडीपासून फार पुरुष आणि स्त्री मी जन्माला घालून त्यांना सगळं जगभरात मी पसरलेलं आहे. तर तुम्ही त्याच स्त्री आणि पुरुषाचे जो पहिला जोडपा होता त्याचे तुम्ही संतान आहे, असं कुराणने बोलून. कुराणमध्ये हे जो मी तुम्हाला सांगितलं आहे, ही आयत 4थ्या सूरामध्ये आहे, पहिलीच आयत आहे. तर त्यामध्ये ही जर आयत आहे, ही ह्युमन राईट्सची बेसिक संकल्पना आहे. म्हणजे या आयतमध्ये ईश्वर आपल्याला सांगतोय की तुम्ही सगळ्यांना तुमची निर्मिती केलेली आहे आणि जर मी तुमची निर्मिती केलेली आहे तर तुम्ही सगळं एकही माता आणि पिताची संतान आहे आणि म्हणून तुम्ही सगळं आपसात भाईबंधू आहात. तुम्ही सगळं भाईबंधू आहात असं म्हणून इस्लामने सगळं ते काही जाती भेदभाव, छूत अछूत आणि मी इकडचा तू तिकडचा जे काही असेल त्या सगळ्यांचा खात्मा केला. आणि इस्लामने सांगितलं की तुम्ही सगळं काही ईश्वराच्या डोळ्यासमोर तुम्ही सगळे ईश्वराचे बंदे आहेत, त्याची निर्मिती आहात आणि तुम्ही सगळं आपसात भावबंधू आहात. तर याच्यात काही अमीर गोर गरीब यांचा फरक नाही, म्हणजे नसलाचा फरक नाही, जातीचा फरक नाही, मजहबचा भेदभाव नाही. सगळं काही, सगळे इन्सान, सगळे माणूस एक दुसऱ्यांना मानव समजून एक दुसऱ्याचं मानव आणि पुरुष म्हणून माणसासारख्या वागायचं जरुरी आहे. मजहबी आझादी पण आमचा इस्लाम सुरुवातीपासून बोलतो की प्रत्येक माणसाला त्याला मजहबी आझादी आहे. म्हणजे कोणताही धर्म तो स्वीकारू शकतो, कोणाचीही तो, जर त्याने आपला पैदा करणारा आपल्या निर्माताला सोडून ही दुसऱ्याला पण घडवलेलं, आपल्या मनाशी घडवलेलं एखादा ईश्वराची तो पूजा पाठ करतो, त्याची आज्ञाचं पालन करतो, तोही त्याला हक्क आहे, अधिकार आहे. कारण हा जग एक एक्झाम सेंटर आहे, एक परीक्षागृह आहे. इकडे परीक्षेला आपल्याला पाठवण्यात आलेलं आहे की कोण आपल्या ईश्वराला जाणून घेतो आणि कोण चांगले कर्म करतात. तर सुरुवातीपासून ईश्वरांचा हे हुकूम आहे आणि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने कुराणद्वारे हे आम्हाला दाखवलेलं आहे की सर्वांना आपला कोणताही मत आणि कोणताही धर्म स्वीकारांची त्याला आझादी आहे. प्राथमिकता याला दिलेली आहे की कोणी कोणावर अत्याचार करू नये. अत्याचार करणे हे घोर पाप आहे. ईश्वराने सुरुवातीपासून सांगितलेलं आहे, प्रभूने कुराणात, की जुल्म करणं म्हणजे अत्याचार करणं हे घोर पाप आहे. आणि त्या अत्याचारीला हे पाहावं लागणार, हे पाहायचं नाही आपल्याला की तो अत्याचार करणारा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणीही असो,
जर त्याने अत्याचार केला, जर त्याने दुष्व्यवहार केला आणि दुष्कर्म केला, तर त्याला त्याची सजा मिळणारच. म्हणजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने एकदा सांगितलं होतं, की जर माझी पुत्री फातिमा जर ती पण चोरी करेल, चोरी आणि डाका डालेल जर, तर मी तिचे पण हात कापून टाकेल. कारण हे कुराणाचा हुकूम आहे. तर इकडे काहीही भेदभाव त्याच्यात होणार नाही. आणि सगळं काय माणूस आहे आणि या माणसात जर तो माणूस आपला बाप असेल, आपली माई असेल, तर त्यांचे पण अधिकार कुरानने सांगितलेलं आहे, की ते माता आणि पिता त्यांनी तुम्हाला जन्माला घालून आणणार आहे, आलेले आहे, जन्माला घाललेला आहे आणि त्यांचा सर्वात मोठा ईश्वरानंतर सर्वात मोठा जो अधिकार आहे, त्यांचा तुमच्यावर आहे. तर त्यांच्या समोर जा तर तुम्ही हू पण नको बोला. त्यांच्या समोर आपले खाली बघा. त्यांच्या डोळे मिळून त्यांना बोला नको. त्यांना पलटावून जबाब देऊ नका. त्यांचं त्यांच्या सा त्यांचा साठी तुम्ही बिहेवियर तुमचा असा नर्म असला पाहिजे. जसं त्यांनी तुम्हाला लहानपणी कसं तुम्हाला तुम जीव आपला जीव घातला, तुम्हाला लहानपणी तुम्हाला लाड करत होते, तुमचं कसं काळजी घेत होते. तर असं तुम्हाला आता ते लहान सारखे ते आता ते वृद्ध झालेले आहे. तर तुम्ही आता त्यांना अ, प्यारने, प्रेमाने वागा त्यांच्याशी आणि त्यांच्याशी तुम्ही अ, चांगला व्यवहार करा. जर तुम्ही त्यांच्याशी चांगला व्यवहार करणार नाही, तर हे पण घोर पाप आहे आणि तुम्ही नरकात जाऊ शकता. यानंतर पत्नीचं पण मोठा अधिकार ईश्वराने सांगितलेला आहे. सर्वप्रथम अधिकार हे आहे, की पत्नी जेव्हा आपण पत्नीशी लग्न करता, तर प्रभूचा हे आदेश आहे कुराणात, की तुम्ही त्याचा मेहर द्या. मेहर म्हणजे त्याचा हक्क आहे, त्याचं टोकन अमाउंट आहे. एक तुम्ही अमाउंट, एक मोठा अमाउंट कोणताही तुम्ही जो अमाउंट देऊ शकता, तो अमाउंट त्या पत्नीला, होणारी पत्नीला, त्या आपल्या लग्नाच्या पूर्वीच तुम्ही तिला द्या. हे म्हणून की टोकन अमाउंट आहे आणि तुझी पुरी सर्व जीवनात तुझी सगळी काळजी जसे आजपर्यंत तुझा बाप तुझी घेत होता, असं मी तुझी काळजी घेणार आहे. तुझ्या खाण्यापिण्याची, तुझ्या कपड्यांची, तुझ्या दवा-दारू सगळ्यांची काळजी आता मी घेत आहे. हे टोकन अमाउंट म्हणजे हे मेहर तुझा हक्क आहे. तर हे पहिला अधिकार पत्नीचा आहे. नंतर काय अधिकार? नंतर हे अधिकार ईश्वराने सांगितलेला आहे प्रभूने कुराणात, की जसं तुम्ही खाता, जसं तुम्ही घालतात कपडे, तेच तसंच खाणं, तसंच म्हणजे तसंच ते रहन-सहन तुमचं इकडं आहे. तुमचं तसंच रहन-सहन तुम्ही पत्नीला तुम्ही प्रोव्हाईड करा. तुम्ही तिला वंचित नको करा. तुम्ही बाहेर जातात फिरायला, तुम्हाला मित्र आहे, तुम्हाला भावंडे आहे, तुम्हाला अ, नातेवाईक आहे, पण तुम्ही आपली पत्नीला वंचित करू शकत नाही, की ती तिच्या नातेवाईकाकडे जायचं नाही, सैलाकडे जायचं नाही, त्याच्या आई-वडिलांकडे जायचं नाही. हे सगळं तुम्ही करू शकत नाही. जर तुम्ही असं केलं, तर तुम्ही जालीम म्हणजे अत्याचारी आहात आणि अत्याचाराची अ, जो सजा आहे तो नरक आहे. तर पत्नी ती पण इन्सान आहे, ती पण माणूस आहे. तिचा हक आणि त्याचा अधिकार तुमच्यावर जास्तीत जास्त आहे. जसा तुमचा अधिकार तिच्यावर आहे, तसा तिचा अधिकार पण तुमच्यावर आहे, असं कुराणमध्ये प्रभूने सांगितलेलं आहे. तर तिचे सर्व अधिकार तिला द्या आणि तिला मारू नका. तिला तिचा कोणताही अधिकार तुम्ही घेऊ नका. तिला ब्लॅकमेल करू नका आणि तिच्यावरून तुम्ही तिच्या आई-बापाला ब्लॅकमेल करू नका. तिला आपली गुलाम आणि लवंडी समजू नका. ती तुमची पत्नी आहे. ती जशी तुमची सेक्रेटरी असते, तुम्ही बॉस आहे, ती सेक्रेटरी आहे. पण ती तुमची लवंडी आहे म्हणजे ती गुलाम नाही तुमची. तर असं तिच्याशी वागा. मग नंतर तुमचे मुले आहेत, ते पण माणूस आहेत. ते मुलांच्याशी पण तुम्ही चांगलं वागा. त्यांना चांगलं तुम्ही ज्ञान द्या. त्यांना तुम्ही ज्ञान आणि नैतिकता शिकवा. सर्वात जास्त चांगली चीज जो एक बाप आपल्या मुलांना देऊ शकतो, तो काय? तो ज्ञान आणि नैतिकता आहे. हे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने सांगितलेलं आहे आणि त्यांना आपल्या एक ईश्वराची पहचान करून द्या. ते स्वतःच पहचानतात. त्याची पहचान होऊनच इन्सान जन्माला येतो. प्रत्येक माणूस अ, ते जन्मजात तो ईश्वराला ओळखतो. तर त्याला नैतिकता शिकवा, त्याला मानवता शिकवा. नफरतीचं जहर नफरतीचं विष त्याच्यात घालू नका. त्याच्या फ्युचरची पर्वा तुम्ही करा. त्याला मुला-मुलीमध्ये काही फरक नको करा. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने सांगितलेलं आहे, की तुम्ही जर तुम्ही 2 मुली म्हणजे 3 मुली, 2 मुली किंवा 1 मुली तुमच्याकडे असेल आणि तुम्ही तिला संगोपन करून, तुम्ही तिचं पालन-पोषण करून, तिला ज्ञान देऊन, तिला
एज्युकेट करून जर तुम्ही तिचा विवाह केला, तर तुम्ही जन्नतमध्ये, स्वर्गात माझ्या बाजूला राहणार आहे. म्हणजे सर्वश्रेष्ठ जन्नत तर प्रेषिताला मिळणार आहे, ते तुम्ही त्यांचे पडोसी असणार आहे. तर हे लई मोठी बातमी आणि हे मोठी मोठी ऑफर प्रेषित मोहम्मद सल्लमने दिलेली आहे. तर मुलं आणि मुली यांच्यात काही फरक आणि अंतर करू नका. ते आपल्यासारखे इन्सान आहे, आपल्यासारखे माणूस आहे. यांचे पण अधिकार इस्लामने सांगितलेले आहे. नंतर त्यांच्यानंतर कोणाचा अधिकार आहे तुमच्यावर? तुमच्या नातेवाईकांचा अधिकार आहे. जे तुमचे जवळचे नातेवाईक आहे, त्यांच्याशी तुमचे जे ताल्लुक आणि जे काही नातं असेल, म्हणजे ते बिघडलेले तरीही असेल, तरीही ते तुमच्या मालचे अ, अधिकार त्यांचा आहे तुमच्या मालवर. म्हणजे तुम्ही जर काही तुम्हाला पुण्य करण्यासाठी काही दान-धर्म करायचं आहे, तर सर्वात प्रथम ज्यांचा हक्क आहे, ते तुमचे जवळचे लोक आहे. म्हणजे नातेवाईक वगैरे आहे. ते तुमचे जास्त अधिकार तुमचे ताल्लुकात, तुमचे रिलेशन भलेही खराब झालेले असेल, पण ते तुमच्या मालमध्ये, तुमच्या दानधर्मामध्ये त्यांचा हक्क आहे. तुम्ही त्यांच्यावर काही उपकार करत नाही, तर त्यांना तुम्ही आपल्या मालमधून द्या, त्यांची मदत करा, त्यांचा तुमच्यावर अधिकार आहे. जर हे पण कुरानने सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांच्यानंतर कोणाचे गरिबांचा तुमच्यावर हक्क आहे. यतीम यतीम म्हणजे जे ऑर्फन लोक आहेत, ऑर्फन अनाथ जे मुले असतात, त्या अनाथ मुलांचा पण तुमच्यावर जास्त हक्क आहे. त्या अनाथ मुलांची तुम्ही अ, त्यांची इज्जत करा असं कुराण बोलतो. त्यांच्याशी चांगलं वागा आणि त्यांना तुम्ही भरपूर खायला द्या. तुम्ही त्यांना आपल्या जर अ, पाळण्यात घेतलं तुम्ही त्यांचं गोदीत जर तुम्ही त्यांना घेतलं, तर तुमच्या मुलांना जसं तुम्ही देतो, त्यांचं जसं पालन करतो, तसंच पालन त्या यतीमचं करा, त्या अनाथाचं करा. हे पण त्याचा अधिकार आहे. हे तुम्हाला असं नाही की प्रभूने असं नाही सांगितलं की तुम्ही केलं तर केलं, नाही केलं तर चालेल, असं नाही. तुम्हाला करावंच लागतील, कारण ते आपल्या सोसायटीचे लोक आहे. आणि मुसाफिर म्हणजे अ, त्याचा पण हक्क आहे. म्हणजे जो सफर करतो, जो ट्रॅव्हलर आहे, तो ट्रॅव्हलरचा पण हक्क आहे की जो दुसऱ्याच गावातून आलेला आहे, भलेही तो श्रीमंत असो, पण त्याचा तुमच्यावर हक्क आहे की तुम्ही त्याला थांबवा, त्याला खावा घाला, खायला घाला, त्याला थांबवा कुठं जरी. आपण पाहतो ना, तर प्राचीन ते मुघलसराय म्हणजे ते मुघलांच्या द काळात किंवा निजामच्या काळात त्या त्या काळाचे सराय आतापर्यंत आहे आणि त्यावेळी काय होतं, मुसाफिरखाने होते. तिकडे मुसाफिर यायचं, बसायचं, झोपायचं, सगळं काही सवलत होती, फ्री होती. तर आता सगळं काही गेलं. आता लोकांवर विश्वास नाही. तर यांच्यानंतर तुमच्यावर कोणाचा हक्क आहे? मजुराचा हक्क आहे. मजुराविषयी प्रेषित मोहम्मदांनी सांगितलेलं आहे, की मजुराचा घाम सुकण्यापूर्वीच त्याला त्याची पेमेंट करा. जे काही त्याचं बिल झालेलं आहे, जे काही त्याचं पेमेंट झालेलं आहे, ते तुम्ही करा. घाम सुकण्यापूर्वीच. नाही इकडे घाम सुकून 10 दिवस झाले आणि तो आपल्या घरी चक्र मारतोय, की साहेब माझे पैसे द्या. तर त्याचा हक्क आहे त्याला पैसे द्या. घाम सुकण्यापूर्वी पैसे द्या आणि जर जास्त देऊ शकता तर जास्त पैसे द्या त्या मजुराचे. आपण जर मोठ्या-मोठ्या मॉलमध्ये जातो, तर तिकडे मॉलमध्ये आपण काही भाव करत नाही. पण लहान मजुराशी, चमाराशी त्यांचेच आपण कशाला भाव करतात? है ना? आणि कोणी अमीर, गरीब असं काहीही अंतर प्रभूने केलेलं नाही. सर्व मानवजाती त्याच्या समोर बरोबर आहे. आपल्या समोर पण बरोबर असायला पाहिजे आणि त्याच्या डोळ्यासमोर सर्वश्रेष्ठ कोण आहे ईश्वरासमोर? ईश्वर सांगतो, जो ईश्वराशी मोहब्बत करतो, जो ईश्वराला जास्त जास्त प्रेम करतो आणि ईश्वराची सजाला जो सर्व जास्त भयतो, ज्याला सर्व जास्त भय आहे ईश्वराची सजा आणि नरकात जायचं, तो सर्वात जास्त सर्वश्रेष्ठ आहे ईश्वरासमोर. कारण असा माणूस ज्याला मुत्तकी म्हणतात, असा माणूस कोणाला इजा देणार नाही, कोणाचं काही बिघडणार नाही, कोणाच्यावर अत्याचार करत नाही. सर्व माणसांना हक्क आहे की कोणताही मजहब ते स्वीकारू शकतात, आपल्या मजहबाचा प्रचार करू शकतात, आपल्या धर्माचा प्रचार करू शकतात. सर्व हे जमीन, हे सर्व धरती ईश्वराची आहे आणि माणसाचा हक्क आहे की ही धर्तीवर तो कुठेही जाऊ शकतो, कोणीही त्याला रोखू शकत नाही. पण आता आम्ही काही सीमे बनवलेले आहेत, आम्ही सगळं देशांचे लोक दुसऱ्या देशांच्या लोकांना येऊ देत नाही आणि ते त्यांच्याशी मतभेद करतात आणि भेदभाव करतात.
की अमेरिकामध्ये पहा की तिकडे कसा काल्या आणि गोरांचा कसा भेदभाव होतो. आपले इंडियन जर तिकडे जातात तर त्यांच्याशी भेदभाव होतो. ऑस्ट्रेलियामध्ये जातात तर त्यांच्याशी भेदभाव होतो की तुम्ही इंडियन आहे, इकडे कसं आलं. अरे सर्व माणूस जाती आपसात भाऊभाव आहे. हे प्रभूंनी आपल्याला शीख दिलेली आहे. तर कोणी कोणावर अत्याचार करू नये, व्याज घेऊ नका, कोणावर कत्तल करू नका. सर्वात प्रथम जर माणसाचा जो हक्क आहे, अधिकार दुसऱ्या माणसावर, तो जिवंत राहण्याचा हक्क आहे. प्रत्येक माणसाला जीवित राहण्याचा हक्क आहे. तो हक्क, तो अधिकार कोणीही घेऊ शकत नाही. जीवित राहण्याचा अधिकार आम्ही कोणाशी घेऊ शकत नाही. जर कोणी असं केलं तर तो हमेशा 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 तो दोजख म्हणजे नरकात राहतील. ज्यांनी कोणी माणसाला असंच उगीच मारलं, तो हमेशा नरकात राहणार आहे, असं प्रभूचा ऑर्डर आहे. आणि कोणाला कोणाचा जीव घेण्याचा हक्क नाही. हे पण सारे अधिकार प्रभूने आपल्याला कुराणद्वारा, म्हणजे यापूर्वी जे प्राचीन ग्रंथ आहेत ते ईश्वराकडून आलेले आहेत, त्याच्यात पण दिलेलं होतं, पण त्याच्यात माणसाने काही अदलबदल घडवलेला आहे. तर सर्वश्रेष्ठ आणि सर्वात सुरक्षित जे बुक आहे ते आता कुराणच आहे. तर कुराण मानवाधिकाराची गोष्ट आम्हाला बोलतो आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे सगळेच मानवाधिकार कुराणात सांगितलेले आहे. त्यांचं एक संक्षिप्त भाषण पण जेव्हा अंतिम हज केला होता मक्कामध्ये प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्यांनी तिकडे त्याचं संक्षिप्त शॉर्ट भाषण पण सांगितलेलं आहे. तर ते पण आपण वाचू आणि आपल्याला हे निवेदन करण्यात येत आहे की आपण कुराण वाचा आणि कुराणमध्ये जे आपल्या ईश्वराशी आपण बोलून घ्या, आपल्या ईश्वराची आपण ऐकून घ्या. आपल्या आणि ईश्वरा दरम्यान कोणी मुल्ला पंडित, मौलवी, आलिम येऊ शकत नाही. आपण डायरेक्ट ईश्वराशी बोलू शकता. तर कुराण वाचा. थँक यू. धन्यवाद.